तुम्ही जसंच म्हणालात, की 2015 मध्ये तुमचा प्रवेश झाला भाजपमध्ये. 2025 संपत आलेला आहे. मंत्रिपदाबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? कारण बरेच तशी चर्चा दरवेळेस जेव्हा पण इलेक्शन्स येतात किंवा वाटणी चालू असते त्यावेळेस नाव तुमचं पॉपअप होतं. पण अजूनपर्यंत आम्हाला मंत्री झालेले तुम्ही दिसला नाहीत. त्याच्याबद्दल काय बोलाल? मी याच्यासाठी नीताच्या वडिलांची आठवण करीन, हं. की मला आठवतंय, की नीताचे वडील फार मोठे दिग्गज तेव्हाचे नेते होते, म्हणजे 80-90sच्या काळातले बापसे साहेब. बाबूराव आपसे. ते नेहमी एक गोष्ट म्हणायचे, की राजा बनण्यापेक्षा किंग मेकर बन. म्हणजे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बनलेलं चांगलं. कारण त्यांनाही 82 मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी आली, ती त्यांनी नाकारली. हो. त्याच्यानंतर त्यांना व्ही-पी सिंग बरोबर ते गेले. व्ही-पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपदाची संधी आली, ती त्यांनी नाकारली. हो. दे ऑल्वेज थिंक की द ऑल्वेज अ किंग मेकर इज अ बिगर दॅन द किंग. ऑफ कोर्स. त्यामुळे मी असं किंग मेकर स्वतःला म्हणणार नाही. हं. पण जो माझा किंग आहे, हं. ज्याने मी कधी विचार केला नव्हता की मी आमदार बनू शकेन, भारतीय जनता पार्टीत पुन्हा मला दुसरी टर्म मिळू शकेल. हं. पण देवेंद्रजींमुळे, केंद्रातले नेते अमित शहा असतील किंवा मोदीजींच्या आशीर्वादामुळे आणि जे काही महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारणात एक क्षितिज गाठण्याची संधी मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये प्रसाद लाड हे एक देवेंद्रजींच्या जवळचं नेतृत्व मानलं जातं. हो. आणि काही वेळेला मंत्र्यांपेक्षा काही लोकांची शक्ती ताकद खूप मोठी असते. आणि माझी शक्ती ताकद ही मोठी आहे की मी देवेंद्रजींच्या जवळचा माणूस. बरोबर. म्हणजे कदाचित काही लोकांना त्यांच्यापर्यंत संपर्क करणं कठीण असतं, पण हं. प्रसाद लाडला ते कठीण नसतं. आणि त्यांनीही आमच्यावरती एवढं प्रेम केलं की आम्हाला असा कधी आमचा शब्द पडायला दिला नाही. हं. आणि अनेक गोष्टीची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. अनेक गोष्टी सामाजिक असतील, राजकीय असतील, की ते स्वतःच्या तोंडाने देखील कबूल करतात की त्यांच्या काही जवळचे लोकांपैकी आम्ही आहोत. त्याचा फायदाही होतो आणि नुकसानही होतं. आता मंत्रिपद का नाही मिळालं, त्याचा कसा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. पण एक देवेंद्रजींचा हनुमान म्हणून किंवा शिलेदार म्हणून मला त्याचा आनंद आहे.